हॅलो, नमस्कार. तर तुम्हाला माहितीच आहे की पिल्लूचे पप्पा इथे मला भोकरला घ्यायला आले होते. आता ते टू व्हीलर घेऊन आले होते, त्यामुळे बॅगा आम्हाला अशा पॅक कराव्या लागल्या, जेणेकरून मला आणि पिल्लूला कम्फर्टेबल बसता यावं. त्यानंतर त्या भोकर ते नांदेड रोडनं आम्ही येत असताना मला पिल्लूच्या पप्पाने सांगितले की इथे या लिंबाच्या झाडामध्ये हनुमानाची गदा उतरलेली आहे. मग काय, मला पण कौतुक वाटलं, नवल वाटलं आणि मी ते पाहण्यासाठी उतरलं. तर तुम्ही बघू शकता की अक्षरशः ही हनुमानाची गदा या झाडामध्ये उतरलेली आहे. मग काय, देवाचं दर्शन घेतलं, मंदिराला एक प्रदक्षिणा केल्या आणि त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. तर वातावरण ऊन होतं आणि कळकळत्या उन्हामध्ये खूपच तहान लागल्यासारखं होत होतं. म्हणून आम्ही निघत असताना एक मेन रोडवरच आम्हाला हा आईस्क्रीमचा गाडा आणि फालुदाचा गाडा दिसला. त्यानंतर पिल्लूने इथे त्याच्यासाठी चॉकलेट आईस्क्रीम मागवली होती. तो त्याचे चॉकलेट आईस्क्रीम खाईपर्यंत मात्र आम्ही इथे आमच्या दोघांसाठी फालुदा मागवला होता. आता तुम्ही बघू शकता की हे मेन रोडवर असल्यामुळे इथे चांगलीच गर्दी होती. त्यानंतर माझा आणि माझ्या पिल्लूच्या पप्पासाठी मागवलेला फालुदा तयार होऊन आलेला आहे. आम्ही आता हे फालुदा खाऊन पुढच्या प्रवासाला निघतो. व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.